जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये आमदार अंबादास दानवे हे महायुतीसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी गेले असल्याचे स्पष्टीकरण माध्यमांद्वारे बोलताना दिले। जिल्हा बँकेत संभाजीनगर जिल्हा बँकेमध्ये भाजप आणि शिवसेना दोघांनाही समसमान हे आहे 9-9। आता निर्णायक कोर्ट जे आहे ते तुमच्याकडे असला तर काय नेमकं आपलं? नाही, माझी भूमिका अशी की तिथं कोणताही पक्ष आणू नये, शेतकऱ्यांसाठी बँक या भूमिकेतूनच आम्ही इलेक्शन लढलेलो आहे आणि मला वाटत नाही काही भांडण कोणाची होती, सगळे मिळून एकत्रित बसून त्याच्यात निर्णय होत असं मला तरी वाटतं। पण निर्णायक चेंडू तुमच्या कोर्टात आलेला आहे, तसं तर निर्णायक जर आला असेल तर निश्चित शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने जो राहील त्याच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न करू। तसे तर दोघही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूच्या हिताचे नाही, पण त्यातल्या त्यात विचार करू। पण त्यातलं तर कोण सरस वाटतं आपल्याला? नाही, अजून उमेदवार काही नाही ना, उमेदवार कोण समोर येतो त्याच्यावर अवलंबून आहे। जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची कालची भेट, एकूणच राष्ट्रवादी पवार गट एनडीए सोबत येण्याच्या चर्चा कसं बघता तुम्ही? असं मला असं वाटत नाही काही कामानिमित्त जयंत पाटील साहेब मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत। काल दुपारी जयंत पाटील साहेबांची माझी 4 वाजता भेट झाली होती मंत्रालयामध्ये एका कामाच्या निमित्तानं। काही कामानिमित्त ते गेले असेल तर काही आपण सांगू शकत नाही, पण तरी कोणत्याही पक्षाच्या आणि कोणत्या व्यक्तीच्या मनातलं काही व्यक्त करणं अवघड आहे, येतं नक्की। शक्यता तुम्हाला असं वाटते का तुमचं हे जे वाक्य इन्व्हर्टेड कामामध्ये तुम्हाला काही शक्यता वाटते का? कारण यापूर्वी काही खासदार गेले आहेत तर आमच्या पक्षाचे गेले, त्यांना वैधानिक पद्धतीनं संसदीय पद्धतीनं निश्चित कायदेशीर पद्धतीनं आम्ही त्यांचा बंदोबस्त करूच। परंतु बाकी कोणता पक्ष कुठं काही करत आलं तर त्याचं मला असं वाटत नाही। आमची भूमिका प्रामाणिकपणे उठवतो विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीबद्दल। मला वाटतं की आपल्याला सगळ्यांनाच निभावली पाहिजे, नाही तर वेगवेगळ्या तळ्यात मळ्यात भूमिका वेगवेगळ्या वेळी वेगळ्या राहिल्या तर मला असं वाटतं जनतेचं